नमस्कार, मी मिलिंद भागवत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका खास बातमीनं। बातमी आहे निवडणुकांच्या निमित्तानं असलेल्या वादाची। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा पेच कायम आहे आणि सांगली लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच आहे। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तू मय सुरू झालाय। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं की तुमची नौटंकी आता बंद करा। संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्या। मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू। हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये। महाविकास आघाडीमध्ये सध्या सांगलीच्या जागेवरून जोरदार घमासान सुरू आहे। ठाकरे गटानं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी स्वतः खासदार संजय राऊत शुक्रवारपासून सांगलीमध्ये तळ ठोकून होते। मात्र सांगलीची जागा काँग्रेसची असून ती आपण लढवणारच असा निर्धार आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी केलेला आहे। राऊतांच्या सांगली दौऱ्याच्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली। काँग्रेसच्या या असहकारामुळे संजय राऊतांनी तासगावच्या मेळाव्यातनं काँग्रेसला थेट इशाराच दिला। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं की तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील व्हा। संजय राऊतांच्या या टीकेला आता काँग्रेसनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांनी मर्यादा पाळावी असं म्हणत नाना पटोलेंनी राऊतांवर पलटवार केलाय। संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्या। खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्या। आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू, वरिष्ठांच्या लेवलवर सोडू। हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिले आहे। पण थांबतील ते राऊत कसले? राऊतांनीही पटोलेंच्या हल्ल्याला दिल्लीशी बोलणं झाल्याचं सांगत निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल, हे मी आत्ताच मला सांगतो आणि मी जबाबदारीनं बोलणार आहे। त्याच्यामुळे चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी इथे असेल। सांगलीतला तिढा लवकरच सुटेल असा दावा काँग्रेस आणि संजय राऊत यांच्याकडून केला जातोय। मात्र त्यावरून सध्या सुरू असलेल्या वाकयुद्धामुळे महाविकास आघाडीमध्येच बिघाडी झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता सांगलीतली ही राजकीय नौटंकी थांबते की आणखी तीव्र होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।